आमची अख्खी हयात इथं गेली. हा अमोल बापूंचा ना इथं आल्याशिवाय दिवस सुरू व्हायचा नाही. ओ कदम, तुम्ही अमोलला किती वेळा इकडे घेऊन या, प्रत्येक वेळी सांगायला नवीन आठवणी असणारच आहेत तुमच्याकडे. बापू आपण खरंच इथं राहायला जायला पाहिजे ना. म्हणजे तू लाव मला सातारा पुणे अपडाऊन करायला. अरे बाळा, राहायला यायचं काय नाही, पण आपलं काम पुण्यात आहे ना, त्यामुळे तिकडे राहावं लागतं आपल्याला. बाबा पण कामासाठी गाव सोडायला लागलं पण काय फायदा कामाचा. अरे अमोल बाळा, जबाबदारी आहेत ना भावनांपेक्षा वरचढ ठरतात. तू मोठा हो, तुला कळत. ओळखलं का मला? हो यशा आजोबा, तुम्हीच मला गाण्यात खपत होता ना. मी तुम्हाला कधीच विसरणार नाही. बस झालं. एवढंच पाहिजे आपल्याला. अर्जुन बाबा, आपली कुठे दिसत नाही? अरे यशा थोडं काम होतं तिला, मुहूर्तापर्यंत येईल नक्की. अर्जा फोन लावून बघ की, नाही म्हणजे निघाले की नाही कळेल आपल्याला. काही गरज नाही, माझी मा नक्की वेळेत पोहोचेल. तुम्ही काही काळजी करू नका, तिने मला प्रॉमिस केलं होतं ना. हा अमोल म्हणतोय ना, म्हणजे आपली वेळेत येणार म्हणजे येणार. चला आपण आज जाऊया. अगं सरे इकडे. अगं बाकीचं झालं साफ करून, पण हा नाला राहिलाय की साफ करायचा. ए पोरे इकडे. अगं हिला कशाला? अगं बघू दे की कशा नवीन पोरी काम करतायत ते. काय ताई? अगं ए पोरे, हा नाला राहिलाय साफ करायचा. हा कचरा उचलून तिकडे नेऊन टाक आणि मग नाला घे साफ करून. अगं असं तोंड वाकडं करून कसं चालल? अगं तिला काय म्हणायचं, पहिला दिवस आहे तिचा. नाही नाही असं नाही काही, तुम्ही सांगा ना मला नाली कशी साफ करायची, मी करते. अगं त्यात उतरायचं आणि हाताने साफ करायचा. काय हाताने? अहो म्हणजे काहीतरी सामान असेल की साफ करायला. झालंय मागून सामान, कुणी लक्ष देत नाही. त्या कलेक्टर ऑफिसला अर्ज देऊन कंटाळलो आम्ही. अगं असल्या कामाला कंटाळून किती बायका निघून गेल्या. सगळ्या कामाचा भार आमच्यावर पडलाय. 4 पैशासाठी करतोय आम्ही, नाहीतर कशाला थांबतोय इथं. आम्ही निदान आमचं इन्शुरन्स काढा म्हणून विनंती करत होतो, पण त्या कलेक्टर बाईंना त्यांच्या कामातनं वेळ कुठे? वेळ नाही कसा, सभा घ्यायला पुढे पुढे येतात तेवढी. अगं आपला जीव राहिला काय नाही राहिला काय, त्यांना फक्त सभेत दाखवाय चांगलं काम दिसलं पाहिजे. कलेक्टर असू नाही तर कुणी असू, त्यांना फक्त पैशावाल्यांची काळजी. सफाईवाल्यांकडे कोण लक्ष देते? किती भयंकर आहे सगळं. या सगळ्यावर लवकरात लवकर उपाय काढावा लागेल. यांच्या अडचणी मी सोडवणार म्हणजे सोडवणारच. ए पोरे, अगं कसला विचार करतेस? लाग लवकर कामाला. हा यशा खरंच की, नुसतं फोनवर सांगितलं आणि सगळं तयार केलंयस. बापू आपला घरचा कार्यक्रम आहे, मागं सरून जमतंय वे. हा हे खरंय. देव बाप्पा, तू आमच्यावर नाराज आहेस का? तू आहेस म्हणून मी बरा झालो, त्यामुळे तू प्लीज नाराज नको होऊस. आम्ही आज पूजाच करायला आलोय. आता आमच्या सगळ्यांवरती तुझी कृपा अशीच राहू दे. गुरुजी काय झालं? काही कळत नाही, आज जीवा पेट घेत नाही. पूजेला कोण बसणार आहे आज? मी आणि माझी मंडळी बसणार आहे. कुठे आहेत ते? आलेच का? त्यांना बोलवा. ती जरा एका कामात अडकली, पण मुहूर्तापर्यंत पोहोचेल ती. बरोबर ठरलेल्या मुहूर्ताला इथे यायला काय राजकारणी सभा आहे काय? देवासाठी जर वेळ नाही तर पूजा ठेवलीच कशाला? याहो हे बघा, पूजेला बसणाऱ्या लोकांनी इथं लवकर वेळेवर यायला हवं. नाही गुरुजी, ती मुहूर्त चुकवणार नाही, येईल.
हो. आजचा मुहूर्त चुकवू नका. 2 वाजताचा मुहूर्त आहे. त्यांना लवकरात लवकर यायला सांगा. मुहूर्त जर गेला तर अपशकुन होईल. अर्जुन, एकदा फोन करून बघ की आपल्या कुठे उगीच आज पूजेच्या दिवशी अपशकुन नको ना. बाबा तू लवकर मला बोलव, नसतं देव बाप्पा आपल्यावर नाराज होईल. मी लावतो फोन. गायतोंडे, येस मॅडम. आपण सॅनिटायझर ज्यासाठी वापरतोय त्या घाणी त्या बायका स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करतायत. मलाच खूप वाईट वाटलं. आपल्या घराबाहेरची, कॉलनीज मधली अशा ठिकाणांची घाण या बायका कुठलंही सामान नसताना साफ करताय स्वतःच्या हाताने. आणि ही गोष्ट मला माहिती नव्हती. मला इथे आल्यानंतर खूप वाईट वाटलंय. हो मॅडम, आय एम सॉरी, पण निधीच्या कमतरतेमुळे. गायतोंडे, हे बघा अडचणी आहेत मला माहिती आहे, पण त्यावर काहीतरी उपाय पण निघायला पाहिजे ना. आपण अतिक्रमणामध्ये ते गाडे हटवले होते, त्यांना आपण नवीन जागा मिळवून दिली, बरोबर? हो. आणि त्यांना पावत्या पण भरायला लावल्या. मग त्यात जे आलेले पैसे असतील ते या कर्मचाऱ्यांसाठी वापरा. त्यातून त्यांना लागेल हे सगळं सामान आणून मला त्याचे रिपोर्ट द्या. वर टेंडर पास करताना मी स्वतः वरिष्ठांशी बोलतो. ठीक आहे मॅडम, मी आजच कामाला लागतो. गायतोंडे, लवकरात लवकर टेंडर पास झालं पाहिजे आणि या कर्मचाऱ्यांना लागणारं सगळं सामान त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे लवकरात लवकर. येस मॅडम, आय विल अश्युअर. बरं चला, मी निघते आता. मला आसगावला पुढे निघायचंय आणि काही वाटलं तर मला फोन कर. मी ऑफिसमध्ये जातो आणि पुढचं लाईन अप करतो. ओके. आणि मॅडम तुमचा चेंज गाडीत ठेवला. हो येते.